नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 24 डिसेंबर 2024 आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरला 21, 22, 23, 24 तारखेला पाऊस पडणार नाही। हवामान कोरडं राहील आणि ढगाळ वातावरण राहील। त्याचप्रमाणे 21, 22, 23 तारखेला पाऊस झाला नाही आणि यापुढे आपण 27, 28, 29 तारखेला पाऊस सांगितला आहे। तर बघा 27 तारखेला दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री या भागांना मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील। तर वैजापूर, गंगापूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या भागांना हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला दुपारनंतर आणि 27च्या आणि 28च्या मध्यरात्रीला किंवा रात्री मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, पेंडवणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 27, 28 तारखेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भाग तो सोडूनही देऊ शकतो, कारण की संपूर्ण भाग पावसाळा नसल्यामुळे संपूर्ण भाग कव्हर होत नसतो। त्यामुळे बऱ्याच भागात हा पाऊस पडण्याची शक्यता 27, 28, 29 तारखेला आहे। बघा 27 आजही आज 24 तारीख आहे। आजही दुपारनंतर संपूर्णतः ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे आणि काही भागात हलका ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही आजही आहे, पण तुरळक ठिकाणी राहील। फार मोठा पाऊस नाही आजचा। मात्र 27 तारखेला जळगाव, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, पैठण, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव, जालना, बीडचा उत्तर भाग या भागांना हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे 27, 28 तारखेला आणि 29 तारखेला तुरळक ठिकाणी राहील। 27च्या मध्यरात्री आणि 28च्या सकाळी दुपारी अशा स्वरूपाचा पाऊस होईल। 27 दुपारनंतरच चांगल्या पावसाला सुरुवात होईल आणि 27च्या रात्रीला चांगल्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडण्याची शक्यता राहील। 27 तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहील। 25 आणि 26 तारखेला थोडंसं ढगाळ वातावरण कमी होईल, पण 27 तारखेपासून पुन्हा जास्तीचं ढगाळ वातावरण राहील। आजही 24 तारखेला जवळपास संपूर्णतः ढगाळ वातावरण दुपारनंतर होण्याची शक्यता राहील आणि सूक्ष्म स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा, अति हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आजही महाराष्ट्रामध्ये आहे। पण 27, 28, 29 तारखेला जवळपास बऱ्याच भागात महाराष्ट्रामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील। हा पाऊस महाराष्ट्र व मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात आणि मध्य भारतामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा हवामान कोरडे राहण्याची शक्यता 30 तारखेनंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आहे। 30 तारखेनंतर पुन्हा पाऊस उघडणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांना हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। यूट्यूबवर निसर्ग राजा हवामान अंदाज मराठीमध्ये टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी परफेक्ट अंदाज मिळेल। बघा आपण मागेही सांगितलं होतं 21, 22, 23 तारखेला पाऊस नाही, त्याचप्रमाणे पाऊस झाला नाही। बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं की पाऊस येणार आहे। तर आपल्या मॉडेल्सवरती सांगत होते किंवा ॲप्सवरतीही लोक बघतात, सगळे मला फोटो टाकतात की आज पाऊस सांगताय, पण पाऊस त्या दिवशीला नसतो। त्याचे कारण आणि त्याचा अभ्यास खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयोग करतो, मॉडेल्सवर बघतो, विविध मॉडेल्सचा अभ्यास करतो आणि मगच अंदाज देतो। त्यामुळे आपले अंदाज हे परफेक्ट येतात आणि परफेक्टच येणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल। धन्यवाद।